मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जय महाराष्ट्र। सगळीकडे 10-10 मिनिटाच्या शाखा भेटी सुरू आहेत। अशी जिथे चौकसभा सुरू होती तिथे चौकसभेत होतो। दादा नंतर करू थांबा काय 1 2 3 4 अच्छा खरं प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय मुंबईचं वातावरण तर कालच्या सभेनंतर तापायला लागलेलं आहे। आतापर्यंत जी चर्चा चालायची की अरे निवडणुका वाटत नाहीत पत्रकार विचारायचे, मी त्यांना सांगत होतो आमच्या शाखेत या, शाखेत कळेल वातावरण काय असतं। आणि एकजूट जर बघायची असेल, ताकद जर बघायची असेल तर ज्या प्रकारे पूर्ण मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, नाशिकमध्ये असेल, आपले शिवसेनेचे आणि मनसेचे कार्यकर्ते जसे एकमेकांना सोबत घेऊन एकमेकांची मदत करून मुंबई आणि महाराष्ट्र राखण्याचं काम करत आहे, ते मनोमिलन जे झालेलं आहे कुठेही अंतर वाटत नाहीये। आणि खरं सांगतो म्हणजे प्रत्येक वॉर्डमध्ये आता मी जिथे जिथे फिरलोय, आता उद्धव साहेब, राज साहेब, मी आणि अमित मध्ये आम्ही जवळपास 250 वॉर्ड फिरलो असू। 227 मधून क्वचितच वॉर्ड राहिले असतील, पण ज्या ज्या वॉर्डमध्ये आम्ही गेलेलो आहे तिथे सगळीकडे कार्यकर्त्यांमध्ये कुठेही अंतर वाटत नाहीये, कारण सगळे कार्यकर्ते हे मुंबईसाठी लढत आहेत, आपल्या महाराष्ट्र हितासाठी लढत आहेत। काल आपण अनेक लोक तीर्थावर येऊन गेलात, मला वेगळं काही बोलायची गरज नाही। मला वाटतं जे आता वातावरण मुंबईत आहे आपलं मराठीसाठी असेल, आपल्या मुंबईसाठी असेल, आपल्या महाराष्ट्रासाठी असेल आणि महाराष्ट्र द्वेष्टे भाजपच्या विरोधात असेल, ते वातावरण आता तापत चाललेलं आहे। पण हे जे वातावरण आहे हे कायम तर ठेवायचंच आहे, पण थांबायचं नाही जोपर्यंत 16 तारखेला आपले महापौर बसत नाहीत। ही लढाई फक्त काही महापौरसाठी नाही, ही लढाई सत्तेसाठी नाही, पण महापौर आणि सत्तेशिवाय जे काही हे मुंबई लुटायचा प्रयत्न करत होतात ना ते तुम्ही थांबू शकणार नाहीत। काल उद्धव साहेबांनी आपल्याला दाखवलं की कसं गेले 4 वर्षांमध्ये मुंबईला भाजपने लुटलेलं आहे, अगदी पिळून काढलेलं। म्हणजे 1997 मध्ये ज्या 600 कोटीच्या ठेवी आपण म्हणजे ठेवी पण नव्हत्या, डेफिसिट होता, तूट होती, ती 92,000 कोटीच्या ठेवींपर्यंत आपण नेली। प्रत्येक पैशाचा हिशोब दिला। 25 वर्ष जे आपण जपून जोपासून काम केलं ते या गेल्या 4 वर्षांमध्ये मिंदेंनी असेल, भाजपवाल्यांनी असेल, मुंबईला लुटून किती अंदाज घेऊ शकता का किती लुटलंय? कॉन्ट्रॅक्टरांच्या हातात 2.5 लाख कोटी देणं आपल्याला लागतं। 2.5 लाख कोटी किती शून्य असतील मोजा जरा। 2.5 लाख बोलले कोणावर देणं लागतं, कर्ज लागलं की आपल्याला धसका बसतो। 2.5 लाख कोटी म्हणजे झाले किती हा विचार करा। आणि हे कर्ज फक्त महानगरपालिकेवर नाही तर तुमच्या आमच्या मुंबईकरांवर आलेलं आहे। हे रद्द करून घेण्याला लागेल आपल्याला, कॉन्ट्रॅक्टर्सना पळून लावायला लागेल आणि चांगले कॉन्ट्रॅक्टर्स मुंबईमध्ये आणायला लागतील जे घोटाळे करत नाहीत। हे काम फार मोठं आहे। पण ह्याच सोबत जर तुम्ही राज साहेबांनी जे प्रेझेंटेशन दिलं ते देखील पाहिलं असेल, मी त्यांना आज सकाळी फोन केला, मी म्हणलो भीतीच बसली मला, कारण मी तर रोज अदानी समूहाच्या विरुद्ध बोलतच आहे आणि काही वैयक्तिक भांडण नाहीये। अदानी समूहाची अनेक कामं मुंबईमध्ये चालू आहेत, पण ज्या प्रकारे त्यांनी धारावी लुटायला सुरू केलं आणि धारावीच्या माध्यमातून मुंबईत 1600 एकर जमीन फुकटात घ्यायला सुरू केले ना, ह्याला मी विरोध करत आहे आणि विरोध करत राहणार। आज तुम्ही जरा मला सांगा इथे किती मुंबईकर आलेत, किती मुंबईकर आहात तुम्ही? आहात ना? अस्सल मुंबईकर आहात? जन्म मुंबईचा आहे किंवा पिढ्यानपिढ्या मुंबईमध्ये आहे? चला मी चॅलेंज देतो, तुमचं जे काही नाव असेल, जे काही आडनाव असेल, मग याच्यात जात बघू नका, समाज बघू नका, पंथ बघू नका, धर्म बघू नका, भाषा बघू नका, प्रांत बघू नका, नुसतं इथे मुंबईकर म्हणून लिहून जा। आणि नाही थांबा, तुम्हाला चॅलेंज देतोय, महानगरपालिकेत आत्ता ह्या मिंदेंच्या किंवा भाजप शासित ते 4 वर्ष घोळ घातले ना, प्रशासकाच्या महापालिकेत जा जिथे आपले आत्ता महापौर नाही आहेत गेले 4 वर्ष, किंवा जा मुख्यमंत्र्यांकडे आणि सांगा हे मुंबईकर माझं नाव आहे, मी मुंबईत माझा जन्म झालेला आहे, माझ्या 3 पिढ्या ह्या मुंबईतल्याच आहेत, मला 1 स्क्वेअर फूट फुकटात जागा द्या। नाही देणार? अरे असं कसं नाही देणार? ठीक आहे, मग आता इकडचं लेबल काढा आणि ते अदानी लिहा। 1600 एकर मिळतील तुम्हाला एका सहीवर, एका दिवसात मिळतील। ठीक आहे, थोडं जाऊ दे इथे लोकांना, थोडं हलू द्या।
त्यांना तिथे मागे श्वास नाही घेत येतं, थोडं जरा मोकळं करा. हां सॉरी गर्दी झाली तर काय झालं, मी आलो की गर्दी झाली काय, सॉरी काय करू शकतो, ते प्रेम आहे लोकांचं. पण ही एकजूटपण आहे मुंबईसाठी. परवा पण असंच झालं, मी मानकुर्दला होतो, शेवटचे 5 मिनिटं होते 10 वाजायच्या आधी, गल्लीत एवढीच जागा होती आणि मी गेल्यानंतर पूर्ण भरून गेलं. हे माझ्यासाठी नाही आहे, मला माहिती आहे माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंसाठी प्रेम आहे, माझे वडील उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम आहे, राजसाहेबांवर प्रेम आहे, आमच्या परिवारावर प्रेम आहे आणि मुंबईवर प्रेम आहे, म्हणून हे सगळं होतं. आणि मी तर ठरवलं होतं, एवढी गर्दी झाली आहे की बाहेर कसं पडायचं. मी विचार केला तर ते रॉकस्टार कशी उडी मारतात ना, मग तरंग. पण असो, ही जी ताकद आहे ना, ही ताकद आपल्या मुंबईमध्ये आहे, ही एकजूट आपल्या मुंबईमध्ये आहे. आणि जे मी सांगत आहे की आज गेल्या 4 वर्षामध्ये दुकानांना सतवण्याचा प्रयत्न जो होतोय, हफ्तेबाजीचा जो प्रयत्न होतोय, तो भाजपवाल्यांकडून होतोय, तो मिंदेंकडून होतोय, ते आपल्याला रोखायचं. आज जर तुम्ही डोळे उघडले नाहीत, आज जर तुम्हाला परिस्थिती दिसली नाहीत, आज जर तुम्ही शांत राहिलात आणि आज जर तुम्ही मशालीला मतदान केलं नाही, आज जर तुम्ही ताईंना मतदान केलं नाही, जिथे इंजिन आहे तिथे इंजिनला मतदान केलं नाही, तर मुंबई तुमच्या हातातून घेऊन अदानीच्या घशात आणि खिशात टाकल्याशिवाय भाजपला राहणार नाही. निर्णय तुमच्यावर आहे. वचननामा तर तुम्ही पाहिलेला आहे, जी केलेली कामं आहेत ती देखील पाहिलेली आहेत. मी तुम्हाला काल सगळी केलेली कामं सांगितली, म्हणजे आरोग्य सेवेतली असतील, शिक्षण सेवेतली असतील, सगळ्या खात्यातली असतील. BSc तर तुम्ही सगळे वापरतच असाल. जिवंत उदाहरण भ्रष्टाचाराचं आत्ता BSc झालेलं आहे. 40-40 मिनिटं रांगा वाढलेल्या आहेत, भाडी तिप्पट झालेली आहेत आणि बस ह्या कमी होत चालल्यात. जुने मार्ग बंद झालेले आहेत, पण भाडेवाढ कमी करण्यासाठी असेल, बसेस वाढवण्यासाठी असेल, रांगा कमी करण्यासाठी असेल, हे सगळं आपण करत आहोत. हे मूळ विषय आहेतच. पण जे भाजप एक सगळीकडे भीती पसरवत आहे आणि जे मुख्यमंत्री सांगत आहेत की आमचं सरकार आलं, आमचे महापौर बसले की आम्ही बांगलादेशांच्या मागे लागू, मी त्यांना आज इथे सांगत आहे, जाहीरपणे सांगत आहे, मुख्यमंत्री महोदय, हे काम गटर वॉटर मीटरचं आहे, ही निवडणूक गटर वॉटर मीटरची आहे. बांगलादेशांना हुडकून काढण्याचं काम आणि परत पाठवण्याचं काम तुमच्या प्रधानमंत्र्यांचं आहे, तुमच्या केंद्र सरकारचं आहे. आणि जर तुम्हाला आठवत असेल की आज अजून बांगलादेश इथून गेले नाही आहेत, तर तुम्ही हे सांगताय का की प्रधानमंत्र्यांनी त्यांचं काम केलं नाहीये? तुम्ही हे सांगताय का की केंद्राच्या गृह खात्याने आणि गृहमंत्र्यांनी काम केलं नाहीये? मग कुठच्या राजकारणात व्यस्त आहेत, कुठच्या पार्टी फोडण्यात व्यस्त आहेत, हे देखील उत्तर द्या. पण आमच्या मुंबईकरांना फसवू नका, आम्ही फसणारे नाही आहोत. जे तुमचे बिल्डर मित्रच नाही की ते काय ते 3 मूर्ती टनेल ऐकलंय मी खूप. बोज कम त्यांच्यावर आहे, तुमच्यावर जास्ती टाकला जातोय, तो तुम्हाला कमी करायचा आहे. हे तुम्हाला ठरवायला लागेल की तुम्ही कोणाला मतदान करणार. भाजपला जर तुमचं चुकून मत गेलं, कारण निर्णय तुमचा असतो शेवटी, जेव्हा आम्ही जेवढं बोलायचं असतं तेवढं बोलत असतो, जेवढं काम करायचं असतं तेवढं करत असतो. वचननामा असेल, वचनपूर्ती असेल, करायची कामं असतील, हे सगळं आम्ही हे दाखवलेलं आहे, होर्डिंग्सवर दाखवलेलं आहे. पण भाजपचं हे जे सगळं चाललेलं आहे की एका बाजूला राजसाहेबांनी दाखवलं 10 वर्षामध्ये अदानीला जेवढं काही मिळालं, त्या उलट तुम्हाला काय मिळालं हा तुम्ही विचार केला पाहिजे. 2014 मध्ये अदानीला सांगितलं नव्हतं आणि आपल्याला सांगितलं नव्हतं अदानीला सगळं काही मिळेल. आपल्याला काय काय सांगितलं होतं? अच्छे दिन येतील, महागाई कमी होईल, 22 पर्यंत छत सगळ्यांच्या डोक्यावर असेल. बरोबर आहे. आता प्रत्येकाच्या डोक्यावर छत येणार होतं 2022 पर्यंत. ह्या सोसायटीला विचारा 3 मूर्तीवाल्यांना की हे कंबोज हे तुमच्या सोसायटीला छत देत आहेत की काढतात तिथून. बरं, कुठच्याही बिल्डरला आपला विरोध नाहीये, पण करायचं असेल ना काम, तर आमचा पुनर्विकास आणि आमचं पुनर्वसन हे जिथे आहोत तिथेच झालं पाहिजे, दुसरीकडे जाऊन चालणार नाही. मग विकासक भलते कुठचेही आणा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, कोणाचाही विकासक असू दे, कोणाचाही मित्र असू दे. पण हा लढा हा सामान्य नागरिकांचा आहे, हा लढा आपल्या मराठीचा आहे, हा लढा आपल्या मुंबईचा आहे. तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही भाजप सोबत राहणार आणि त्या अदानिस्तान सोबत राहणार, भाजप सोबत राहणार की मुंबई सोबत राहणार. मुंबईसाठी लढणारे जर आपण पाहतो तर सगळे आपण एकवटलो आहोत. आणि तुम्ही हा विचार केला पाहिजे की 2 पक्ष 20 वर्ष आपापल्या मार्गाने चालत होते, 2 पक्ष 20 वर्ष सगळ्या निवडणुका वेगळे लढलो. 2 भाऊ 2 परिवार, जे काही 20 वर्षापूर्वी गैरसमज असतील ते 20 वर्ष आपण वेगळे वेगळे लढलो. पण मुंबई आज धोक्यात आली आहे, भाजपाने धोक्यात आणली आहे. म्हणून जर आम्ही सगळं दूर ठेवून जर एकत्र येत असू तर तुमच्यामध्ये तर भांडणं नाही आहेत. तुम्ही एक मत एका दिवसासाठी मुंबईला देऊ शकणार नाहीत का, हा विचार तुम्ही करायला पाहिजे. कारण ज्या मिनिटाला जर तुमचं मत
आणि महापौर जर भाजपचे झाले तर मग काही नाही, मग चुपचाप आपल्याला आपली ओळख पुसून इथून दूर जावं लागेल. तुम्ही जाणार आहात? तुम्ही सगळं काही सोडून जाणार आहात मुंबईपासून दूर? ही मुंबई आपल्याला मिळवावी लागली. ही मुंबईसाठी ह्या हुतात्मे झालेले आहेत. ही मुंबई ही आपली आहे आणि ही मुंबई आपली ठेवण्यासाठी येत्या 15 तारखेला तुमचे जे आपले सगळे मित्रमैत्रिणी असतील, परिवार असेल, जे आपले मतदार ओळखीचे असतील, अनोळखी असतील, जे आपले मतदार कधीही नसतील, त्यांना जाऊन विनंती करायला पाहिजे की ठीक आहे, सगळं काही आता मतभेद दूर ठेवा आणि तुमचं एक मत मशालीसाठी या 15 तारखेला दिलंच पाहिजे. कारण हे मत फक्त मशाल किंवा इंजिन किंवा तुतारीला नाही, तर तुमचं मत हे मुंबईसाठी असणार आहे. तयार आहात हे करायला? मुंबईसाठी लढायला तयार आहात? मुंबई जिंकण्यासाठी तयार आहात? ही जिद्द दिसली पाहिजे, ही जिद्द दिसली पाहिजे. ताई, मला खात्री आहे की ज्या परिस्थितीत आपण लढत आहोत, ज्या मुंबईसाठी लढत आहोत, हे सगळे मुंबईकर सगळे मतभेद, सगळे दुरावे दूर ठेवून तुम्हाला मतं देतील, मुंबईकर म्हणून देतील आणि पुढचे 5 वर्ष काय, पुढचे अनेक वर्ष आपल्याला मुंबईकरांची सेवा करायची आहे आणि ह्या मुंबईचं नाव मुंबईच ठेवायचं आहे, मुंबा देवीसाठीच ठेवायचं आहे. हा आशीर्वाद घेऊन आपल्या पुढे निघत आहे मी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.